नमस्कार. लोकायन आय एस अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. माझं नाव वर्षा वरकड आणि आज आपण बघणार आहोत PSIR म्हणजेच पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्सची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा विषय ऑप्शनल म्हणून आपण निवडला पाहिजे किंवा नाही. ठीक आहे. तर आत्ता काय झालं आहे, की UPSCच्या एक्झाम्समध्ये आपण बघतो आहोत, की PSIR और पॉलिटिकल सायन्स हा जो आपण ऑप्शनल म्हणून घेणारा जो सब्जेक्ट आहे, त्याची डिमांड खूप वाढलेली आहे. त्याची मागणी खूप आहे. कारण त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कारणीभूत ठरलेल्या आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे की अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं असं, की मुलांना मार्क्स खूप चांगले येत आहेत. गुण खूप चांगल्या पद्धतीने येत आहेत. आणि 2025 मध्ये MPSCमध्येही आता आपल्याला तोच सेम पॅटर्न बघायला मिळणार आहे. दुर्दैवाने तो थोडंसं 2 वर्ष पुढे ढकलला गेला. पण आता 2025 मध्ये जी जी विद्यार्थी आहेत, ज्यांना जेन्युइनली UPSC आणि MPSC दोघांचं सोबतच प्रिपरेशन करायचं आहे, सिलेबसही सेम आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आज हा आपला व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग बघूयात, की पॉलिटिकल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, तो कशा प्रकारचा आहे, तो कोणी घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की पॉलिटिकल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, तो कुणी घेतला पाहिजे. तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं, की त्यांचा फिलॉसॉफिकल टच आहे, ज्यांना तत्वज्ञान अ, अगदी हा खूप जड शब्द जरी वाटत असेल, तरी तत्वज्ञानाचा किंवा थोड्याशा फिलॉसॉफिकल ज्या गोष्टी असतात, त्यांचा ते अभ्यास करू शकतात. ते बराच काळ ह्या सगळ्या वेगवेगळ्या विषय वाचू शकतात किंवा एकाच विषयाचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आपण ज्याला म्हणतो, ते सगळे एकत्रपणे जे अभ्यासू शकतात, अशा विद्यार्थ्यांसाठी PSIR हा ऑप्शन अतिशय चांगला असणार आहे. दुसरी गोष्ट आपण आणखी एक याबद्दल म्हणू शकतो, की ज्यांना असं वाटतं, की जी-एसचं जे पॉलिटी आपलं झालेलं आहे, ठीक आहे. जी-एस पेपर 2 ला आपल्याला पॉलिटी असतं. त्यामध्ये आपण इंडियन पॉलिटी हा सब्जेक्ट शिकलेलो असतो खूप चांगल्या प्रकारे आणि तो आपल्याला कुठेतरी खूप वेळा वाचून काय असं वाटायला लागतं, की ईझी आहे आणि त्यामुळे मी ऑप्शनलही खूप चांगल्या प्रकारे करून घेऊ शकेन. तर हा थोडासा इथे मला असं वाटतं, की गैरसमज होऊ शकतो. कारण आपल्याला ऑप्शनलचा जेव्हा अभ्यास करायचा असतो, तेव्हा तो जी-एस सारखा करावा लागत नाही. ऑप्शनलचा अभ्यास हा आयोगाने ठरवून देतानाच असं सांगितलेलं आहे, की तुमच्या ऑप्शनलच्या अभ्यासाची जी पातळी असणार आहे, जी लेव्हल असणार आहे, ती मास्टर्सच्या इतकी असणार आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्स किंवा PSIR हा विषय आपण जेव्हा घेतो, तेव्हा फक्त त्यामध्ये इंडियन पॉलिटी येत नाही. त्यामध्ये अनेक वेगवेगळे विषय येतात. आता आपलाच जर विषय आपण आता सिलेबस डिस्कशनही पुढे करणारच आहोत. पण थोडक्यात सांगायचं झालं, तर 4 पार्ट असणार आहे. त्यामध्ये आपल्याला पहिल्या पार्टमध्ये थिअरी शिकायची आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला अ, अ, इंडियाचं गव्हर्नन्स कसं चालतं हे बघायचं आहे. त्यानंतर पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स सुद्धा येणार आहेत. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स येणार आहे. इंडियन फॉरेन पॉलिसी येणार आहे. मग ह्या सगळ्या विषयाचा एकत्रितपणे अभ्यास आपल्याला करायला लागतो. तो असतो ऑप्शनल सब्जेक्ट. त्यामुळे हा जर असं वाटत असेल, की इंडियन पॉलिटी मला ईझी जातो म्हणून मी तो विषय घेतो, तर हे तितकंसं चांगलं कारण राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, हा झाला आपला डिफरन्स बिटवीन जी-एस एंड ऑप्शनल, की काय नेमकं दोघांमध्ये फरक आहे. PSIR ऑप्शनल हा जो सब्जेक्ट आहे किंवा ऑप्शनल म्हणून आपण हा जो विषय निवडणार आहोत, त्याची जी लेंथ आहे, इतर काही ऑप्शनल जे बाजारामध्ये अवेलेबल आहेत, त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आहे. हे अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरेच लोकं एखाद्या विषयाचा जी लेंथ आहे किंवा सिलेबसची जी लेंथ आहे, सिलेबस छोटासा आहे, कॉम्पॅक्ट आहे म्हणून घेण्याचा प्रयत्न करतात, की तो लवकर संपेल. पण आपण पॉलिटिकल सायन्सच्या बाबतीत तसं म्हणू शकत नाही. आपला विषय जो आहे तो अगदी खूप लवकर संपेल, मला लवकर कळेल आणि लगेच माझा तो प्रिपेअर होऊन जाईल, असं म्हणून आपण घेऊ शकत नाही. कारण विषयाचा आवाका हा बराच मोठा आहे. बऱ्याच कन्सेप्च्युअल गोष्टी पण त्यामध्ये येतात. त्या फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत आणि फॅक्ट्स पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही, की तो छोटा आहे किंवा खूप वास्ट एखादा सब्जेक्ट वाटला किंवा इतरांना चांगले मार्क्स पडतायत म्हणून मला पण पडेल आणि म्हणून मी घेतो. तर हे तेवढंसं चांगलं कारण ठरणार नाही. आता दुसरं आहे, की इम्पोर्टन्स काय आहे आपल्या सिलेबसचं और आपल्या सब्जेक्टचं. आता हा बरेच लोकं सांगतात, की हा ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट आहे. ओके. म्हणजेच काय, की जेव्हा तुम्ही ऑप्शनल करता, तेव्हा ऑप्शनल करत असताना जी-एस मधला तुमचा जी-एस 2 चा जो पेपर आहे, तो चांगल्या प्रकारे कव्हर होतो. त्यानंतर
त्यामध्ये असणाऱ्या तर पॉलिटिकल सायन्सच आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्सचा आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये जिथे-जिथे उल्लेख येणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायला मिळणार आहेत. प्लस पॉलिटिकल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे और आपण पॉलिटिकल सायन्स जो म्हणतो, की ज्याच्यामध्ये थिअरेटिकल पार्ट येणार आहे, तो सब्जेक्ट जो आहे, त्यामध्ये आपल्याला फिलॉसॉफर्स जेव्हा अभ्यासायचे असतात, जसं की वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. प्लेटो, मार्क्स त्यानंतर आपल्याला इंडियन पॉलिटिकल थिंकर्स जे आहेत, ते अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये आंबेडकर येणार आहेत, गांधीजी येणार आहेत आणि बरेच असणार आहेत आपल्या सिलेबसला असणारे. तर आता याचा उपयोग आपल्याला कुठे होतो, जेव्हा आपण इथिक्सचा अभ्यास करत असतो किंवा इथिक्समध्ये जेव्हा आपल्याला एक फिलॉसॉफिकल पॉइंट द्यायचा आहे, इथिकल डिलेमा असणार आहे किंवा आपला GS4चा जो पेपर आपण ज्याला म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या विषयाची बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने मदत होते. तर हा आहे आपल्या विषयाचा इम्पोर्टन्स, की तो खूप चांगल्या पद्धतीने ओव्हरलॅप करतो आणि आपल्या अभ्यासाचा आवाकाही वाढवतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना जे वेगळ्या पद्धतीने ज्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याचा वेळ जरा वाचतो. जसं की मी जसं सांगितलं, की पेपर 2 मध्ये आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्सचा अभ्यास करायचा आहे, बरोबर? मग इंटरनॅशनल रिलेशन्स आपल्याला जी-एसला पण तर येतात. इव्हन आपल्याला प्रीला पण येतात. तर मग हा अभ्यास आपला नकळतपणे ऑप्शनल करत असताना तो जी-एसचा पार्टही आपला होत जातो. करंट अफेअर्स झालं, तेही आपलं होऊन जाणार आहे. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो, जी मुलं विचार करत आहेत, की मला पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल म्हणून घ्यायचा आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक पॉइंट विचार करण्याजोगा असू शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, की रिसोर्सेसची अवेलेबिलिटी आहे का? मार्केटमध्ये मी जो विषय घेतो आहे, त्या विषयाला संदर्भात त्या विषयासाठी मला मटेरियल अवेलेबल आहे का? मला अभ्यासाचे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत, पुस्तकं लागणार आहेत, ज्या माध्यमांमधून मला लागणार आहेत, त्या माध्यमामध्ये ते उपलब्ध आहे का? हे बघणं गरजेचं असतं. तर पॉलिटिकल सायन्स हा जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की बऱ्यापैकी पॉप्युलर हा असा सब्जेक्ट असल्यामुळे जर इंग्लिश मीडियममध्ये जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, तर नक्कीच तुम्हाला खूप चांगलं मटेरियल इथे अवेलेबल आहे. तसंच जर तुम्हाला मराठी मीडियममध्ये जर करायचं असेल प्रिपेअर, तर सध्या जर तुम्ही मार्केटमध्ये जर गेलात, तर रेफरन्स बुक तुम्हाला दिसतील किंवा काही नोट्स वगैरे दिसतील. पण त्यांची क्वालिटी कितपत चांगली आहे याबद्दल थोडीशी साशंकता आहे. पण आपला तोही इश्यू इथे क्लिअर होणार आहे. त्यानंतर पुढचं आहे, की नोट्स कशा बनवल्या पाहिजे. तर आता नोट्स कशा बनवल्या पाहिजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण थोडंसं एकदा सिलेबस आपला थोडासा डिस्कस झाला, की मग करूयात. त्याही अगोदर मला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे सांगायचं आहे, की ऑप्शनल पॉप्युलर आहे म्हणून घेण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते, जसं की प्रायोरिटी असते, त्यालाच आपण किंवा व्हॅल्यूजला जेव्हा आपण प्रायोरिटाईज करतो, त्याला पॉलिटिकल सायन्समध्ये आपण लेक्सिकल ऑर्डर असं म्हणतो. जर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला प्रायोरिटीला ठेवायची आहे, ती गोष्ट अशी असणार आहे, की मला त्या विषयाची आवड आहे का? सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा इथे येणार आहे, तो म्हणजे आवड. कारण ऑप्शनल आणि जी-एसचा जेव्हा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की जी-एसचा अभ्यास माझ्या एवढेच इतर सगळेजणही करत आहेत. तितकाच अभ्यास मलाही करायचा आहे आणि जी-एसचं मटेरियल पण इनफ अवेलेबल आहे. पण जेव्हा आपल्याला 500 मार्कांच्या ऑप्शनलचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा तो खूप काळ चालणार आहे. तो थ्रू आउट चालत राहणार आहे. त्यासाठी तो पूर्ण वेळ त्या विषयाची आवड असणं गरजेचं आहे. जर आवड नसेल, जर कंटाळवाणा जर तो विषय वाटत असेल किंवा जर सपोज पी-एस-आय-आर घेतला, सुरू पण केला आणि ज्या पहिलाच भाग आहे थिओरेटिकल जो पार्ट आहे, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर काय कळत नाहीये, वेगवेगळ्या आयडिओलॉजीज काय आहे, विचारसरणी काय आहे, हेच कळत नाहीये. कुणी कुणाला क्रिटिक केलं, का केलं, कुठल्या एका मुद्द्याला घेऊन ते क्रिटिक केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर समजायला खूप किचकट वाटत असतील किंवा त्याच्यामध्ये रसच येत नसेल, तर हा ऑप्शनल घेणं खरं तर खूप चुकीचं ठरणार आहे. आणि हा जो आजचा जो आपलं हे जे सगळं सेशन चाललेलं आहे, तो ह्याच सेशनसाठी आपण ते एका मुद्द्यासाठी हे सगळं करत आहोत, की चुकीचा निर्णय आपल्याकडनं घेतला गेला नाही पाहिजे. ओके. तर तुमची आवड असेल, तर हा ऑप्शनल तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ऑप्शनल कसा महत्त्वाचा आहे, हे आपण बघितलं आहे. अवेलेबिलिटी मटेरियल्सची नक्कीच आहे, चांगल्या पद्धतीने आहे. सो
त्यानंतर आहे, मी तुम्हाला हेही सांगितलं, की जे-एसमध्ये आणि ऑप्शनलमध्ये कशा प्रकारचा डिफरन्स आहे, की जर तुम्हाला असं वाटत असेल, की इंडियन पॉलिटीचा मी अभ्यास केला म्हणून बाकीचं पण मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो, तर तो थोडंसं एक गैरसमज राहील असं मला वाटतं. आणि त्यानंतर आहे पी-एस-आय-आर हा जो ऑप्शन आहे, तो कुणी घेतला पाहिजे. तर ह्या सगळ्याविषयी मला असं वाटतं मी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन तुम्हाला केला आहे. जर तुमचे काही डाउट्स असतील, तर तुम्ही ते नक्कीच मला विचारू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, की नोट्स मेकिंग आणि पी-वाय-क्यू आणि आन्सर रायटिंग. आपल्याला जी परीक्षा द्यायची आहे, ती परीक्षा आपल्याला लिहिण्याची द्यायची आहे. लिखाणाची ती परीक्षा आहे. आपण हा जो ऑप्शनलचा अभ्यास करणार आहोत, आपण हे मेन्सची जी तयारी करत असतो, ती सगळी परीक्षा आहे लिखाणाची. आणि मग जी गोष्ट आपल्याला करायची आहे, ती गोष्ट म्हणजे आहे लिखाण. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणतो, ते करणं आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मग खूप वाचताय, इंटरेस्ट पण खूप छान येतो आहे, मला कळतं पण सगळं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या, तरी सुद्धा जेव्हा परीक्षेमध्ये लिहिण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे ते लिहू शकता का? हीच गोष्ट शेवटी मॅटर करणार आहे. तर आपल्याला सगळं कळतं पण आहे. पी-एस-आय-आर तुम्ही वाचला आणि तुम्हाला इनिशियल थोडंसं बेसिक नॉलेज आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला असं वाटलं, की "अरे वाह! हाच ऑप्शन मला कंटिन्यू करायचा आहे." ठीक आहे. पण त्यानंतर जेव्हा तुम्ही हे सगळं जितकं काही वाचत आहात, आपला मी पुन्हा एकदा सांगते, की पी-एस-आय-आर हा जो सब्जेक्ट आहे थोडासा वास्ट आहे आणि एवढा सगळा इतकं सगळं जे रिटेन आपल्याला करायचं आहे, ते रिटन केलेलं पुन्हा आपल्याला ते कागदावरती उतरवायचं आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला लिहिण्याची ती प्रॅक्टिस करायची आहे. जे काही आपल्याला येतं, सपोज आपण पुढे बघणारच आहोत. जस्टिसची थिअरी आहे. ठीक आहे किंवा नॉर्मेटिव्ह अप्रोच असेल किंवा पॉलिटिकल थिअरीचे अप्रोचेस असतील, त्याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न आला, तो 10 मार्कालाही प्रश्न येतो, तो 20 मार्कालाही प्रश्न येतो आहे. आणि आपण तर त्याच्यावरती अगदी एक अख्खं पुस्तकच वाचून घेतलेलं आहे किंवा अगदी 100 पानं वगैरे वाचून घेतलेले आहेत. मग जेवढं वाचलेलं आहे, तेवढं अगदी 20 मार्कांना आपल्याला किती गरजेचं आहे, तेवढं तुम्हाला उतरवता येतंय का? किंवा 10 मार्कांसाठी किती लिहायचं आहे, तेवढं उतरवता येतंय का आपल्याला पेपरवरती? टू द पॉइंट आपल्याला गोष्टी मांडता येत आहेत का? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, की नोट्स बनवणं. जसं की मी तुम्हाला सांगितलं मटेरियल भरमसाठ आहे. तुम्ही आजही बाजारात गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या खूप सगळ्या नोट्स मिळतील. तुम्हाला बरेच जण खूप मोठे बल्की पुस्तकं पण वाचा असंही सांगतील. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या, तरीसुद्धा एक-एक कन्सेप्ट आहे, तिचा अभ्यास करून ती तुम्हाला कंप्लीटली समजली आहे का? हे तपासून त्यानंतर तुम्ही तिचा स्वतः हाताने नोट्स काढलेल्या आहेत का? हेच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एक्झामच्या दिवशी किंवा एक्झामच्या 1 दिवस अगोदर तुम्ही ते पुस्तकं घेऊन बसणार नाहीये किंवा त्या बाजारातल्या नोट्स विकत घेऊन तुम्ही बसणार नाहीये. तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, तुम्ही ज्या नोट्स बनवलेल्या आहे, त्या तुमच्याकडे योग्य प्रकारे आहेत किंवा नाहीत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, जो आपला पहिल्या पॉइंटशी रिलेटेड आहे, की कुणी ऑप्शनल सब्जेक्ट घेतला पाहिजे. कसं आहे, की आता अ, बरेच लोकांनी बी-ए केलेलं आहे, एम-ए केलेलं आहे किंवा बरेच लोकं असेही आहेत, की ज्यांना ह्युमॅनिटीजचं बॅकग्राऊंड नाहीये. ज्यांना ह्युमॅनिटीजचं बॅकग्राऊंड नाहीये, त्यांच्यासाठी हे सगळे विषय एकदमच जर वाचायला घेतले, तर ते खूप इंटिमिडेटिंग वाटू शकतं. ठीक आहे, थोडंसं घाबरल्यासारखंही होऊ शकतं. पण ज्यांचं ह्युमॅनिटीज आहे, त्या विद्यार्थ्यांनाही जर अगदी नवीन जर असेल आणि त्यांनी जर हे सगळं वाचायला घेतलं, तर त्यांनाही सेम फील होतं. का? कारण सगळ्यात महत्त्वाचं, की कॉलेजमध्ये कदाचित अभ्यास केलेला नसू शकतो किंवा जितक्या डेप्थमध्ये कॉलेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे, त्या गोष्टी दुर्दैवाने त्या शिकल्या गेल्या नसतील. कदाचित तेवढ्या चांगल्या प्रकारे त्या गोष्टी मिळाल्या नसतील. तर त्यांच्यासाठीही ही सेमच गोष्ट असणार आहे. पण जर योग्य प्रकारे त्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि योग्य प्रकारे जर तुम्ही त्या समजून घेतल्या गेल्या, तर नक्कीच तुम्हाला खूप इझिवेंट आहे किंवा खूप सहज पद्धतीने ह्या गोष्टी तुम्हाला पॉलिटिकल सायन्सवर आपल्या पी-एस-आय-आर ऑप्शनच्या तुम्हाला समजू शकतील. ओके. आता त्यानंतर आहे तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तुम्हाला आवड पाहिजे हे आपण क्लिअर केलेलं आहे. काय-काय गोष्टींच्या आधारे तुम्ही ऑप्शनल निवडला पाहिजे ह्या गोष्टी आपण क्लिअर केल्या. आता आपण बघणार आहोत, की नोट्स कशा बनवायच्या आहेत. ठीक आहे. आणि पी-वाय-क्यू आणि आन्सर रायटिंगचं किती यामध्ये महत्त्व आहे. लिखाण तर आपण केलंच पाहिजे, नो डाउट. पण नोट्स आता कशा काढायच्या? तर आपण जेव्हा पी-वाय-क्यू जे आहेत म्हणजेच काय प्रिव्हियस इयर्स क्वेशन मागच्या काही वर्षांमध्ये
कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा आपण पी-वाय-क्यू बघतो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन बघतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपला जो सिलेबस दिलेला आहे, सिलेबसमधला काही टॉपिक्सवरतीच खूप पुन्हा-पुन्हा प्रश्न विचारला गेलेले आहे किंवा सिलेबसमधला हा एक पर्टिक्युलर पॉइंट आहे, याच्यावरती खूपच फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले जात आहे. मग तो जो टॉपिक असणार आहे किंवा ती जी कन्सेप्ट असणार आहे, तिच्या नोट्स आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग नोट्स कशा काढायचा? की ज्या पद्धतीने आपण उत्तरं लिहिणार आहोत, त्या पद्धतीने नोट्स काढणं गरजेचं आहे. मग यामध्ये आता बऱ्याच मुलांना असा प्रश्न पडेल, की प्रश्न कसा येणार आहे हेच आम्हाला माहिती नाही. मग आम्ही नोट्स कशा काढायच्या? तर त्याच्यासाठी असं उत्तर आहे, की एक जर कन्सेप्ट तीच असणार आहे किंवा कन्सेप्टवरती विचारले जाणारे प्रश्न जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा आपल्याला एक पॅटर्न लक्षात येतो, की ही जर कन्सेप्ट आपल्याला पुन्हा-पुन्हा विचारली जात आहे किंवा ह्या कन्सेप्टवरती सपोज जस्टिसची कन्सेप्ट आहे. जस्टिसच्या कन्सेप्टवरती पुन्हा-पुन्हा ह्याच एका पद्धतीने प्रश्न विचारले जात आहे. तर ती कन्सेप्टचं तशा प्रकारे त्या कन्सेप्टवरती जेव्हा केव्हा मला प्रश्न येणार आहे किंवा मेन्समध्ये जेव्हाही प्रश्न येईल, तेव्हा माझं ठरलेलं एक एक इंट्रोडक्शन असणार आहे. एक ठरलेली बॉडी असणार आहे. बॉडीमध्ये हे महत्त्वाचे काही गोष्टी आहेत. ह्या कन्सेप्टमधल्याच ह्या महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत, ज्या ह्या 4 गोष्टी आल्याच पाहिजे आणि कन्क्लुजनमध्ये ह्या काही गोष्टी असणार आहेत, त्या माझं ठरलेलं आहेत आणि जेव्हा जस्टिसच्या कन्सेप्टवरती कुठलाही प्रश्न येईल, मी ह्याच पद्धतीने लिहिणार आहे. ह्या असं तुमचं नोट्सचं एक स्ट्रक्चर राहिलं पाहिजे. स्ट्रक्चर पण कसं असलं पाहिजे, की जसं तुम्ही परीक्षेमध्ये उत्तर लिहिणार आहात, की इंट्रोडक्शन माझं असं असेल, त्यानंतर बॉडीमध्ये हे मुद्दे आहेत. आता नोट्समध्ये नक्कीच तुमचे जास्त मुद्दे असणार आहेत, बरोबर. पण ते उत्तर लिखाणाच्या दृष्टीने तुम्ही काढलेल्या नोट्स असल्यामुळे त्यामध्ये फक्त महत्त्वाचे पॉइंट येणार आहे आणि त्यातले कमीत कमी सपोज 5 पॉइंट असतील, तर कमीत कमी 3 तरी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाऊन ते रिप्रोड्यूस करू शकता. म्हणजेच काय, तर पेपरवरती तुम्ही ते लिहून आणू शकता. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं इथे ठरतं आणि त्यासाठी नोट्स मेकिंग कसं केलं पाहिजे, तर या पद्धतीने केलं पाहिजे, असं मला तरी वाटतंय. ओके. आता आपण वळूयात सिलेबसकडे, की नेमकं पी-एस-आय-आर आपण घेतो आहोत, तर पी-एस-आय-आर म्हणजे नेमकं काय आहे? त्यामध्ये आपल्याला काय-काय शिकायचं आहे? कुठल्या गोष्टींवरती जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे आपण सगळं आता बघणार आहोत. एक सिलेबस डिस्कशन आहे. सिलेबसमध्ये आपण बघणार आहोत, की आपल्याला अभ्यास कुठल्या-कुठल्या गोष्टींचा करायचा आहे. ओके? हा आहे सिलेबस ऑफ पी-एस-आय-आर पेपर 1. पेपर 1 चा सिलेबस आहे. आपल्याकडे 2 पेपर आहेत. पेपर 1 ऑप्शनलचा आणि पेपर 2. त्यामध्ये पुन्हा 2-2 भाग आहेत. तर आपण ए, बी, सी, डी अशा पद्धतीने म्हणतो किंवा हा जो आहे मग त्याचनुसार हा होणार आहे ऑप्शनलचा ए पार्ट. ओके. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पॉलिटिकल थिअरी अँड इंडियन पॉलिटिक्स. पहिला मुद्दा आपला आहे पॉलिटिकल थिअरी, मीनिंग अँड अप्रोचेस. पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय? त्याचा अर्थ काय होतो आणि वेगवेगळे त्याचे अप्रोचेस कुठले-कुठले आहेत. ओके. त्यानंतर आहे थिअरीज ऑफ स्टेट. राज्य आहे, बरोबर की नाही? मग राज्याचे वेगवेगळे थिअरीज कुठले आहेत? राज्य घेऊन, राष्ट्राला घेऊन लिबरल जे आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे? उदारमतवादी आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे? निओ लिबरल असणार आहेत, नव उदारमतवादी असणार आहे, त्यांचं म्हणणं काय आहे? मार्क्सची आयडिओलॉजी फॉलो करणारे जे मार्क्सिस्ट आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यानंतर प्लुरलिस्ट जे आहेत, प्लुरल म्हणजे अनेक, ठीक आहे. मग अशी जी विचारसरणी आहे, पोस्ट कॉलोनियल जे आहे आणि फेमिनिस्ट, स्त्रीवादी जे आहेत, त्यांचं नेमकं राज्यांवरती काय म्हणणं आहे, हे आपण इथे अभ्यासणार आहोत. हे आपल्याला आपल्या ऑप्शनमध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर आहे जस्टिस. थेरीज ऑफ स्टेट, त्यानंतर आहे जस्टिस. म्हणजेच काय? न्याय. आता न्याय ही जी संकल्पना आहे ती आपल्याला खूप महत्वाची ठरते. फक्त पॉलिटिकल सायन्समध्ये नाहीच, तर दैनंदिन जीवनामध्ये पण आपल्याला ही गोष्ट जी आहे ती खूप महत्वाची ठरते. मग न्यायाच्या पण वेगवेगळ्या संकल्पना असू शकतात. न्याय म्हणजे अगदी सगळीकडे सारखाच असू शकतो का? नाही. एखाद्या व्यक्तीला वाटणारा न्याय हा दुसऱ्या व्यक्तीला कदाचित भेदभाव वाटू शकतो किंवा चुकीची एखादी पद्धत वाटू शकते. मग न्यायाच्या ह्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला इथे बघायच्या आहेत. कन्सेप्शन्स ऑफ जस्टिस विथ स्पेशल रेफरन्स टू रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस. आता रॉल्स नावाची ही जी व्यक्ती होती, तिने 21व्या शतकामध्ये तिला असं वाटलेलं, की मला अशी एक न्यायाची संकल्पना तयार करायची आहे किंवा न्यायाची मला एक अशी थिअरी द्यायची आहे,
की जी संपूर्ण जगामध्ये न्यायाचा प्रश्नच मिटवून टाकेल. एक युनिव्हर्सलिस्टिक थिअरी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांची जी थिअरी आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे. आता यानंतर येतंय की यांनी जेव्हा ही रॉल्स यांनी ही जी थिअरी दिलेली आहे जस्टिसची, त्यावरती कम्युनिटेरियन्स जे आहेत त्यांनी खूप सगळं क्रिटिक केलेलं आहे, म्हणजे टीका केलेली आहे. आणि ती त्यांना खूपच रिलेव्हंट अशी पण वाटलेली आहे, की का आम्ही रॉल्सला एवढं क्रिटिक करत आहोत किंवा रॉल्सलाही ते असं वाटलेलं, की त्यांनी जे क्रिटिक केलेलं आहे, की ते थोडंसं बाबा बरोबर आहे. मग त्यांनी त्यांच्या पुढच्या पुस्तकामध्ये त्याही गोष्टी ॲड्रेस केलेल्या आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे किंवा जेव्हा तुम्ही पी-वाय-क्यू आता बघाल किंवा आपणही डिस्कस करणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला कळेल, की रॉल्स थिअरी ऑफ जस्टिसवरती किती फ्रिक्वेंटली प्रश्न आलेले आहे, कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि त्याचं कम्युनिटेरियन क्रिटिक काय आहे, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे इक्वालिटी. इक्वालिटी म्हणजे समानता. मग सामाजिक, राजकीय आणि आर्थिक कशा प्रकारे असली पाहिजे? द रिलेशनशिप बिटवीन इक्वालिटी अँड फ्रीडम. स्वातंत्र्य आणि समता यांच्यामध्ये काय संबंध आहे, ते कसे इंटरडिपेंडेंट आहेत आणि अफर्मेटिव्ह ऍक्शन. अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे नेमकं काय? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या ऑप्शनलमध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो येतो राईट्सचा. म्हणजेच काय आहे? तर आपले हक्क. हक्कांमध्ये आपल्याला बघायचे आहे की राईट्सचा नेमका अर्थ काय होतो आणि राईट्स बद्दल दिलेल्या वेगवेगळ्या थिअरीज कुठल्या आहेत. बरोबर. जसं आपण बघितलं जस्टिस बद्दल वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत, तसेच राईट्स बद्दल पण आहेत आणि तसेच इक्वालिटी बद्दल पण आहेत. ठीक आहे. डिफरंट काइंड्स ऑफ राईट, वेगवेगळे राईट्स आपल्याला जनरेशन माहिती आहेत. फर्स्ट जनरेशन ऑफ राईट, सेकंड, थर्ड आणि आता फोर्थ आपण बघत आहोत की फर्स्ट मध्ये आपण पॉलिटिकल राईट्स बघितले. ओके. आणि मग ते कसं पुढे पुढे इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे. त्यानंतर आहे कन्सेप्ट ऑफ ह्युमन राईट्स. आता ह्युमन राईट्स ही कन्सेप्ट तुम्ही GS ला अभ्यासताना पण बघितली असणार आहे. तुम्हाला मानवी हक्कांविषयी थोडंफार माहिती असणारच आहे. पण आपल्याला यामध्ये हे बघायचं आहे की मानवी हक्कांवरती काही डिबेट आहे का? काही लोक आहेत ते मानवी हक्कांचं हे जे स्ट्रक्चर पूर्ण आहे किंवा ज्या पद्धतीने ते सगळ्या देशामध्ये लागू केले जातात, त्यावरती बऱ्याच लोकांचा आक्षेप आहे किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही पाश्चात्य संस्कृतीने लादलेली गोष्ट आहे. बरोबर? त्याच्यामध्ये एशियन व्हॅल्यूज येतात. हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे डेमोक्रेसी. ठीक आहे. लोकशाही. आता लोकशाहीचा हा जो मुद्दा आहे तो आपल्याला ओव्हरऑल इंडियन पॉलिटी तुम्ही वाचलेला असणार आहे किंवा तुम्ही अभ्यास आता करणार असाल. लोकशाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय माहिती आहे. पण आपण आपल्या विषयामध्ये हे शिकणार आहोत की क्लासिकल आणि कंटेम्पररी थिअरीज काय काय आहे. तर लोकशाहीची सुरुवात नेमकं कशी झाली, मग एन्शियंट काळामध्ये ती कशा पद्धतीने होती आणि आत्ताच्या काळामध्ये कंटेम्पररी म्हणजे सध्या चालू असलेल्या काळामध्ये कशा प्रकारे ही लोकशाही आहे किंवा डेमोक्रेसी आहे ती कशा प्रकारे बदलल्या गेलेली आहे. आता डेमोक्रेसीमध्ये आपण इन जनरली काय म्हणतो की लोकांचं राज्य आहे. बरोबर की नाही? पण काही लोक जे काही पॉलिटिकल थिअरिस्ट आहेत, फिलॉसॉफर्स आहेत, त्यांना असं जाणवलं की अरे लोकशाहीमध्ये सुद्धा इलिटिझम आहे. म्हणजेच काय? तर काही मोजकेच लोक आहेत आणि तीच लोक ही लोकशाही पद्धती पण चालवत आहेत. मग आपल्याला ह्या सगळ्या थिअरीजचा अभ्यास इथे करायचा आहे. डिफरंट मॉडेल्स ऑफ डेमोक्रेसी, रिप्रेझेंटेटिव्ह, पार्टिसिपेटरी अँड डेलिबरेटिव्ह. ओके. मग या तिघांमधला फरक काय आहे, ते कसे एकमेकांवरती अवलंबून आहेत किंवा त्यांच्यामध्ये कसे इव्हॉल्वमेंट होत गेलेली आहे, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. पुढचा आपला मुद्दा आहे कन्सेप्ट ऑफ पॉवर. सत्ता. हे जे पूर्ण पॉलिटिकल सायन्सच आहे. याला असं म्हटलं जातं की हे एक आर्किटेक्टॉनिक सायन्स आहे. म्हणजेच काय, की किंवा जो व्यक्ती लीडर होणार आहे, त्या व्यक्तीने अभ्यासायचं हे शास्त्र आहे. तर मग हे जे शास्त्र आहे ते कशासाठी आहे? तर सत्ता मिळवण्यासाठी आणि मिळालेली सत्ता कायम टिकवण्यासाठी. तुम्हाला पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र हे शिकणं गरजेचं आहे. मग हे सत्ता मिळवणं आणि सत्ता टिकवणं कुणाचं काम होतं बरं अगोदरपासून? जो राजा आहे त्याचं होतं आणि आत्ताची आपली जी सिस्टीम आहे तिच्यामध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांचं हे काम आहे. बरोबर. तर मग हे पॉवर म्हणजे नेमकं काय? सत्तेचे वेगवेगळे अर्थ काय आहेत? त्याच्या वेगवेगळ्या थिअरीज काय आहेत? काय लोकांनी म्हटलेलं आहे? पॉलिटिकल सायंटिस्ट त्याच्याविषयी काय बोलतात? हे आपल्याला इथे बघायचं आहे. त्यामध्ये आपण पॉवरमध्ये बघणार आहोत हेजिमनी. हेजिमनीचा अर्थ होतो वर्चस्व. आता हे जे वर्चस्व आहे तो पण एक सत्तेचाच प्रकार असणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग ही कन्सेप्ट आहे.
ठीक आहे. त्यानंतर आहे आयडिओलॉजी म्हणजेच काय विचारसरणी. आता विचारसरणी लोकांमध्ये पसरवून सुद्धा तुम्ही त्यांच्यावरती डॉमिनेशन मिळवू शकता. त्यांचं सत्ता तुम्ही मिळवू शकता किंवा लोकं कुठल्या प्रकारचे सध्या विचार करत आहेत किंवा कुठल्या गोष्टीकडे झुकलेले आहेत. ह्या गोष्टीवरून कळतं, की पॉलिटिकल सायन्समध्ये एक अभ्यासताना तुम्हाला एक खूप छान कन्सेप्ट कळेल, जे की मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर अभ्यासक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, की जर तुम्ही आजूबाजूला बघितलं आणि तुम्हाला लक्षात येईल समाजामध्ये सध्या प्रचलित असणारी किंवा सध्या डॉमिनेट असणारी कुठली आयडिओलॉजी आहे, कुठली लोकं कुठल्या बाजूचा विचार करत आहे. लोकं खूप उदारमतवादी आहेत किंवा खूप कन्झर्व्हेटिव्ह आहेत किंवा अ, आपला कम्युनिटेरियन विचार करत आहेत, की कम्युनिझमचा म्हणजेच मार्क्सकडे जाणारी त्यांची विचारसरणी आहे. समाजामध्ये नेमकं ओढा लोकांचा कसा आहे? पुन्हा-पुन्हा आपल्याला कुठल्या गोष्टी दिसत आहेत. यावरून आपण ठरवू शकतो, की त्या समाजामध्ये, त्या राज्यामध्ये राज्य करणारी लोकं कोण असतील? ओके. आता याचं विस्तृत जे आहे ते आपण येणाऱ्या आपल्या काही लेक्चर्समध्ये बघणारच आहोत. आणि त्यानंतर आहे लेजिटिमसी. ओके. की आपण ज्या व्यक्तींना ही सत्ता देतो आहे, ती सत्ता आपण आपल्या कन्सेंटनी देतो आहे. म्हणजेच काय आहे, की मी ह्या व्यक्तीला माझ्यावरती राज्य करण्याची संमती दिलेली आहे. आता याच्यामध्येही थोडंसं आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करणं, सविस्तरपणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पी-एस-आय-आरमध्ये बघायच्या आहेत. त्यानंतर आहे पॉलिटिकल आयडिओलॉजीज. राजकीय विचारसरणी. मग कुठल्या-कुठल्या आहेत? ह्या आहेत लिबरलिझम. लिबरल नावातच आहे. कशा असणार आहे? स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देणारी ही विचारसरणी असणार आहे. याला आपण म्हणतो उदारमतवाद. ओके. मग ह्या उदारमतवादामध्ये याला आपण म्हणतो की एक मेटा आयडिओलॉजी आहे, की ज्याच्यामध्ये अनेक स्कूल ऑफ थॉट येतात, अनेक बऱ्याच गोष्टी येतात. ठीक आहे. तर अशी ही एक उदारमतवाद ही एक आयडिओलॉजी आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सोशलिझम. समाजवाद म्हणजे नेमकं काय? समाजवादामध्ये नेमकं कुठले-कुठले प्रकार येतात? त्यानंतर आहे मार्क्सिझम. ठीक आहे. मार्क्सिझम म्हणजे काय आहे? फॅसिझम म्हणजे काय आहे? गांधीजींची जी विचारसरणी आहे, गांधीजी तर असं कधी म्हटले नव्हते. पण ही जी विचारसरणी आहे गांधीझम नेमकं त्यांचा कोर काय आहे? कुठल्या पद्धतींना, कुठल्या गोष्टींना ते नकारतात, कुठल्या गोष्टींना ते सपोर्ट करतात हे आपल्याला बघायचं आहे. आणि बघायचं आहे फेमिनिझम म्हणजेच स्त्रीवाद. स्त्रीवादी संघटना काय असतात किंवा स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय? त्याचे कसे-कसे फेजेस आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत. आता जेव्हा आपण फेमिनिझम असं म्हणतो ना, तर कंटेम्पररी टाईम्समध्ये जर तुम्ही बघायला गेलात किंवा कंटेम्पररी टाईम्समध्ये जर आता सध्याच्या काळामध्ये बघायला गेलं, तर आपल्याला एक टर्म नेहमी ऐकायला येते, ती म्हणजे सुडो फेमिनिझम ऑर फेक फेमिनिझम. मग आता हा सुडो फेमिनिझम म्हणजे काय? किंवा फेक फेमिनिझमचा नेमका अर्थ काय होतो? आणि आता ही एक वेगळी विचारसरणी किंवा याच्यावरती आपल्याला बोलायची वेळ नेमकं का आली? किंवा फेमिनिझमनेच महिलांना फेल केलंय का? अशा प्रकारच्या ज्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, हे नेमकं काय आहे? हे आपल्याला ह्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर फेमिनिझमचं नेमकं म्हणणं काय होतं? हे आपल्याला आपल्या विषयातनं कळणार आहे. पुन्हा एकदा सांगते आहे, की पी-एस-आय-आर हा महत्त्वाचा आपल्यासाठी का आहे माहिती आहे का? कारण यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपण एन्काउंटर करतो, समाजामध्ये ज्या काही घटना घडत असतात, त्या आपण ह्या सगळ्या राजकीय विचारसरणींचा आपण अभ्यास केल्यामुळे किंवा हे एक थोडंसं बॅकग्राऊंड आपल्याला असल्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीने इन डेप्थ त्या विषयांची खोली समजून घेऊ शकतो किंवा ते कॉम्प्रिहेंड व्हायला इतर एक व्यक्तींना त्या गोष्टी कॉम्प्रिहेंड व्हायला आणि आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायला खूप कमी वेळ लागतो. ठीक आहे. तर हा खूप महत्वाचा आपला एक फायदा असा आहे. त्यानंतर बघायचं आहे इंडियन पॉलिटिकल थॉट. इंडियन पॉलिटिकल थॉटमध्ये येतं धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, बुद्धिस्ट ट्रेडिशन काय आहे? सर सय्यद अहमद खान यांचे विचार काय होते? श्री अरबिंदो यांचे विचार काय होते? गांधीजींचे विचार, आंबेडकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि एम-एन रॉय. यांचे काय विचार होते? यांनी कसं भारतीय राजकीय विचाराला वळण दिलेलं आहे? त्यांचे महत्त्वाचे काय मुद्दे आहेत? त्यांचं नॅशनलिझम विषयी काय म्हणणं आहे? किंवा पार्टी सिस्टम विषयी त्यांचं काय म्हणणं आहे? आपण जे म्हणतोय की जस्टिस, राइट्स याच्याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे?
ह्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर येतो वेस्टर्न पॉलिटिकल थॉट. ठीक आहे. वेस्टर्न पाश्चिमात्य राजकीय विचार. यामध्ये आपल्याला बघायचं आहे प्लेटोचं म्हणणं काय होतं, ॲरिस्टॉटल कोण होतं, त्यांचं म्हणणं काय होतं, मॅकियावेली, हॉब्स, लॉक, जेस मिल, देन जॉन स्टुअर्ट मिल, मार्क्स आहे, ग्राम्सी आहे आणि हॅना अरेंट. हॅना अरेंट ह्या एकमेव स्त्री आपल्याला यामध्ये या विचारवंतांमध्ये दिसून येतात. मग ह्या प्रत्येकाचं काय म्हणणं आहे, ह्या प्रत्येकाचं राज्यावरती काय म्हणणं आहे, मग यांचं हक्कांवरती काय म्हणणं आहे, यांचं स्वातंत्र्यावरती काय म्हणणं आहे, अशा बऱ्याच पैलूंनी आपल्याला ह्या सगळ्या वेस्टर्न पॉलिटिकल जे थिंकर्स आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबतच त्यांच्यावरती कुणी टीका केलेल्या आहेत का, त्यांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुन्हा एक मुद्दा इथे मला सांगावासा वाटतो, की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, की खूप सगळे थिंकर्स आहेत आणि खूप सगळे क्रिटिक पण त्यांना केलेलं आहे. एवढे सगळे थिंकर्सची नावं मला लक्षात राहणं शक्यच नाहीये. किंवा तुम्हाला असं वाटत असेल, की हे खूपच अवघड आहे. तर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल जो आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा-पुन्हा येणार आहेत. आपल्याला थिंकर्सची नावं लक्षात ठेवणं हे गरजेचं असणार आहे. आपल्याला त्यांचे क्रिटिक्स कोण-कोण आहेत, त्यांचंही नाव लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आणि त्याच्यासाठी भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. जितकं तुम्ही आपण अभ्यास करतो, जितकं पुन्हा-पुन्हा रिव्हिजन होते, जितक्यांदा वाचतो, तर ती इतकी खूप अशी मोठी गोष्ट नाहीये, की मला नावं लक्षात नाही राहणार आहेत किंवा मला थिंकर्स नाही लक्षात राहणार आहे. शेवटी काय असणार आहे, की तुम्हाला पेपरमध्ये किती महत्त्वाचे थिंकर्स आहेत तेवढे लिहिता आले का? आपल्याला असं नाव टाकून नाही यायचं आहे पेपरमध्ये. तर महत्त्वाचे जे आहेत तेवढे तरी थिंकर्स आपल्याला लक्षात राहिले तरी खूप झालं. ओके. त्यामुळे याचा अगदी इतका मोठा बाऊ करायचीही गरज नाही किंवा अगदीच खूप घाबरून जायचीही गरज नाही. आता हा जो पूर्ण आपण सिलेबस बघितला, तो बघितला पार्ट ए चा सिलेबस म्हणजे पेपर 1 पार्ट 1 चा सिलेबस आपण बघितला आहे. तर पेपर 1 पार्ट 2. पेपर 1 पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. मग पार्ट 2 मध्ये आपल्याला काय-काय येणार आहे? पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, कॉन्स्टिट्यूशनलिझम टू मास सत्याग्रह. आपलं कॉन्स्टिट्यूशनलिझम टू मास सत्याग्रह कशा प्रकारे आपलं फ्रीडम स्ट्रगल राहिलेलं आहे. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं किंवा भारताचा स्वातंत्र्य लढा हा राजकीय दृष्टीने आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. मग जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तेव्हा जर स्पेक्ट्रम हे जे आपलं UPSC ला सगळे जण वापरतात ते पुस्तक आहे किंवा इतिहासासाठी बरेच पुस्तकं आहे. इतिहासाचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट माहिती होऊन जाते. ओके. त्यानंतर आहे मास सत्याग्रह आहे, नॉन कोऑपरेशन, सिव्हिल डिसओबिडियन्स. ओके. असहकार चळवळ असणार आहे. सिव्हिल डिसओबिडियन्स मूव्हमेंट आपण म्हणतो आहोत, की नॉन कोऑपरेशन म्हणजे आम्हाला नाही हे करायचं आहे किंवा मिलिटंट अँड रिव्होल्युशनरी मूव्हमेंट आपला स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठल्या-कुठल्या झालेल्या आहेत. पीझंट आहेत, पीझंट अँड वर्कर्स मूव्हमेंट म्हणजेच काय शेतकरी आहेत, कामगार वर्ग आहे. त्यांच्या वेगवेगळ्या मूव्हमेंट्स कुठल्या झालेल्या आहेत, त्यांच्या चळवळी कुठल्या झालेल्या आहेत, यांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बी त्यामध्ये पार्ट येतो पर्स्पेक्टिव्हज ऑन इंडियन नॅशनल मूव्हमेंट. पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे विचार लोकांचे काय आहेत. इंडियन नॅशनल मूव्हमेंटला घेऊन लिबरल्स काय म्हणतात, म्हणजेच उदारमतवादी काय म्हणतात, समाजवादी काय म्हणतात, मार्क्सिस्ट काय म्हणतात, रॅडिकल ह्युमनिस्ट काय म्हणतात, दलितांचा या सगळ्या आपला जो स्वातंत्र्य लढा आहे त्यांच्या संदर्भातला काय विचार आहे, कशा पद्धतीने त्यांनी हे गोष्टी परस्यू केलेल्या आहेत, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आहे सेकंड मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आपली भारतीय राज्यघटना जी आहे ती कशा प्रकारे आज जी राज्यघटना बघतो तिची निर्मिती, तिच्यामधले इव्होल्युशन, काय काय डिबेट झालेले आहेत, हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामध्ये आहे लिगसीज ऑफ ब्रिटिश रूल, डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह. ब्रिटिशांचा कसा आपल्या राज्यघटनेवरती प्रभाव पडलेला आहे आणि सोशल आणि पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह त्यातले काय काय आहे, लोकांनी काय नेमकं त्याच्यावरती विचार केलेला आहे, या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर आहे सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे आपले महत्वाचे वैशिष्ट्य कुठले कुठली आहे. मग त्यामध्ये आहे प्रिएम्बल, ठीक आहे, आपली प्रस्तावना, त्यानंतर आहे फंडामेंटल राईट्स, आपली मूलभूत हक्क आणि आपली कर्तव्य, डायरेक्टिव्ह,
प्रिन्सिपल्स, मार्गदर्शनासाठीची असणारी तत्व. त्यानंतर आहे पार्लमेंटरी सिस्टीम, आपली जी संसदीय शासन पद्धती आहे. त्यानंतर त्यामध्ये येत आहे की अमेंडमेंट प्रोसिजर कशा पद्धतीची आहे, म्हणजे जर घटना दुरुस्ती करायची असेल तर ती पद्धती कशा प्रकारची आहे. मग येत आहे ज्युडिशियल रिव्ह्यू अँड बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, म्हणजे ही जे बेसिक स्ट्रक्चर आपलं कॉन्स्टिट्यूशनचं आखून दिलेलं आहे त्याच्या पलीकडे जाता आपण कामा नये. हे एक ते कशाचा तो एक पार्ट होतो, तो एक लिमिटेड गव्हर्नमेंटचा तो एक पार्ट होऊन जातो की आर्बिट्ररीली तुम्ही किंवा अराजकता तुम्ही इथे भारतामध्ये आणू शकत नाही. त्याच्यासाठी काय काय प्रोव्हिजन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आता हा जो पार्ट आहे, हा जो सेक्शन बी आहे पेपर 1 चा, तुम्हाला तो फेअरली इझी वाटू शकतो कारण हा जो आहे तो खूप जास्त ओव्हरलॅपिंग आहे आपल्या पेपर 2 सोबत. पण याची उत्तर लिहिण्याची पद्धती आणि आपली जीएस ची उत्तर लिहिण्याची पद्धती याच्यामध्ये फरक पडतो, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. चौथा आपला मुद्दा आहे प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ युनियन गव्हर्नमेंट. त्यामध्ये येणार आहे एनविसेज रोल अँड ऍक्च्युअल वर्किंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड सुप्रीम कोर्ट. इथे ना ऍक्च्युअल वर्किंग हा शब्द इथे महत्वाचा ठरतो की खरंच कशा पद्धतीने, आता इंडियन पॉलिटीमध्ये तर आपण त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं असतं, त्याच्याविषयीचा फॅक्च्युअल डेटा जो असतो तो आपल्याला माहिती असतो की कशा प्रकारे रचना आहे, कशा निवडणुका होणार आहे, किती सदस्य आहेत, सगळ्या ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण नेमकं काम कसं चालतं, जे एक्झिक्युटिव्ह असणार आहेत म्हणजेच कार्यकारी मंडळ, जे लेजिस्लेटिव्ह असणार आहेत, जे कायदे मंडळ आहे आणि आपलं सुप्रीम कोर्ट, ठीक आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं खरं वर्किंग कशा प्रकारे चालतं, और आपल्या ऑप्शनमध्ये त्यांच्याविषयी जे प्रश्न विचारले जातात ते थोडंसं आपल्याला थिअरिटिकल अँगलने विचारले जातात किंवा कंटेम्पररी इश्यूज ज्या पद्धतीने चाललेले आहे त्यानुसार विचारले जातात. प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, हे केंद्राचं झालं, आता हे राज्याचं, की त्यांचं पण हे सगळं एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, हायकोर्ट्स कशा प्रकारे ऍक्च्युली त्यांचं वर्क होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आहे ग्रासरूट डेमोक्रेसी. ग्रासरूट डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे पंचायती राज. पंचायती राज सिस्टीम कशी आहे, कशा पद्धतीने चालते, म्युनिसिपल गव्हर्नमेंट, आपल्या महानगरपालिका आहेत, त्यांचं काय महत्व आहे, सिग्निफिकन्स सगळ्यात महत्वाचं 73rd अँड 74th अमेंडमेंट्स, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, इनडेप्थ स्टडी करणं त्याचा गरजेचा आहे. आणि दुसरं आहे लोकल लेवलवरती, ग्रासरूट लेवलवरती इथे कुठल्या कुठल्या चळवळी झालेल्या आहेत. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत पुढे स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन्स और कमिशन्स. मग त्यामध्ये कोण कोण येणार आहेत, इलेक्शन कमिशन्स आहे, कॅग आहे, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल, फायनान्स कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन दॅट इज यूपीएससी, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राइब्स, नॅशनल कमिशन फॉर विमेन, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज अँड नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन. तर हा सगळा अभ्यास जेएस मध्ये तुम्ही करणारच आहात, राईट. तुम्हाला ऑप्शन मध्येही तो आणखी थोडासा पुढे जाऊन करायचा आहे. त्यानंतर येणार आहे आपलं फेडरलिझम. कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय काय आहेत फेडरलिझमचे, चेंजिंग नेचर ऑफ सेंटर अँड स्टेट रिलेशन, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कसं संबंध बदलत आहे, जेव्हा आपण स्वातंत्र्य झालो होतो तेव्हापासून तर आतापर्यंत त्यामध्ये काय काय बदल होत गेलेले आहेत हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. इंटिग्रेशनिस्ट टेंडन्सी अँड रिजनल एस्पिरेशन्स, इंटर स्टेट डिस्प्यूट, राज्यांमध्ये काही इश्यू आहेत का, कशा प्रकारचे आहे, त्यांना रिझॉल्व्ह आपण कशा प्रकारे करू शकतो, त्याच्यासाठी आतापर्यंत काय काय गोष्टी झालेल्या आहेत, रिजनल एस्पिरेशन्स काय आहेत. आपण बऱ्याचदा बघतो की नवीन आम्हाला राज्य हवं आहे किंवा एका राज्यातून 2 राज्यांची निर्मिती करण्याची कधी कधी मागणी होत असते, नवीन राज्याची जी मागणी होत असते त्याच्यासाठी अनेक कारणं असू शकतात, प्रत्येक राज्याची कारणं ही वेगवेगळी असणार आहेत, ठीक आहे. याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आहे प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, नेहरूवियन अँड गांधीयन पर्स्पेक्टिव्ह, रोल ऑफ प्लॅनिंग अँड पब्लिक सेक्टर, ग्रीन रिव्होल्यूशन, लँड रिफॉर्म्स, ॲग्रेरियन रिलेशन्स, लिबरलायझेशन अँड इकॉनॉमिक रिफॉर्म्स. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला प्लॅनिंग मध्ये अभ्यास करायचा आहे, प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग नेहरूंचे विचार काय होते,
गांधीजींचे पर्स्पेक्टिव्ह त्याबद्दल काय होते, मग प्लॅनिंगचा रोल नेमका आपला भारताच्या विकासामध्ये कशा प्रकारचा आहे, ग्रीन रिव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे, आपल्याकडे लँड रिफॉर्म्स झालेले आहेत ते कशा पद्धतीने झालेले आहे, आपली शेती जे आहे किंवा अग्रेरियन रिलेशन जे आपले आहे ते कशा पद्धतीने ग्रीन रिव्होल्युशन मध्येच त्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्या, सध्या भारताचं कृषी संदर्भातले कसे आपण पावलं टाकतो आहोत, काय आपल्याला गरजेचं आहे, लिबरलायझेशन म्हणजेच काय इथे आपण जे रिफॉर्म्स केले आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन जे झालेलं आहे, जे उदारीकरणाचे आपण हाती घेतलेले गोष्टी आहेत ते तेव्हाच, तर आतापर्यंत कशामध्ये तसे बदल होत गेलेले आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कास्ट, रिलिजन अँड इथनिसिटी इन इंडियन पॉलिटिक्स. इंडियन पॉलिटिक्समध्ये ही जी जाती व्यवस्था आहे, धर्म जे आहे, जी इथनिसिटी आपली आहे, जिथे जिथे आपण जन्माला आलो आहोत किंवा मातृभूमी ज्याला आपण म्हणतो, इथनिसिटी तुमची कुठली आहे, याचा पॉलिटिक्समध्ये कशा पद्धतीने वापर होतो, नेमकं राजकारणामध्ये ह्या गोष्टींचा कसा वापर होतो, त्यांचा काय संबंध आहे, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आहे पार्टी सिस्टीम. नॅशनल अँड रिजनल पॉलिटिकल पार्टीज, आयडियोलॉजिकल अँड सोशल बेसिस ऑफ चेंजिंग सोशो इकॉनॉमिक प्रोफाईल ऑफ लेजिस्लेटर्स. पार्टीज कशा प्रकारे अगोदर होता, आता कशा प्रकारे आहे, कोलिशन पॉलिटिक्स कशा प्रकारे आपल्याकडे चालतं, वेगवेगळे प्रेशर ग्रुप्स कुठले आहेत, ओके, दबाव गट कुठले आहे, इलेक्टोरल बिहेवियर, जी व्यक्ती आपण जे सगळे आहोत मतदान देणारी लोक, तर त्यांच्या बिहेवियर मध्ये कशा प्रकारे चेंज झालेले आहे, पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत, नॅशनल पॉलिटिकल पार्टीज, रिजनल पॉलिटिकल पार्टीज मध्ये नेमका काय फरक आहे, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे बदल झालेले आहेत, त्यांचं विचारसरणी म्हणजे पॉलिटिकल पार्टीचं विचारसरणी असेल, त्यांचे सोशल बेसिस असेल की कुठल्या बेसिसवरती ती एक पार्टी फॉर्म होते आहे, नेमकं त्यांचा उद्देश काय आहे, का त्यांना सत्तेत यायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहे. त्यानंतर आहे सोशल मुवमेंट. यामध्ये येतात सिव्हिल लिबर्टीज आणि ह्युमन राईट मुवमेंट्स, महिलांच्या ज्या काही चळवळी होणार आहेत किंवा झालेल्या आहेत, आणि एन्व्हायरमेंटल मुवमेंट, ठीक आहे, की निसर्गाच्या संदर्भात ज्या काही भारतामध्ये होणाऱ्या चळवळी आहेत, ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा होता आपला PSIR चा पेपर 1. पेपर 1 चा हा आपण बघितला पार्ट 2 आणि हा आहे पार्ट 1. ओके. त्यानंतर आता आपण बघणार आहोत आपला सिलेबस आहे पेपर 2 चा. सिलेबस ऑफ पेपर 2, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. आता हा जो सेकंड पार्टचा जो सिलेबस आहे तो बघण्या अगोदर आपण एक थोडक्यात बघून घेऊ की कशा प्रकारे वेगवेगळे हे जे आपले दरवर्षी आपल्याला प्रश्न विचारले जातात, तर ते कशा पद्धतीने विचारले जातात, कशा प्रकारे विचारले जातात. ओके. ते थोडंसं आपल्या पीपीटी मध्ये इकडचे थोडेसे पर्सेंटेज गेले आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की PSIR 1A म्हणजे पार्ट ए, पॉलिटिकल थिअरी जो आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की 2013 ते 22 किती मार्क्सचे प्रश्न विचारलेले आहेत आणि एकूण वेटेज त्याचं किती होतं. ओके. आता हा जो आहे तो फक्त PSIR पार्ट 1 म्हणजे जो आपण ए जो पार्ट बघितलेला आहे त्याच्या ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण बघूयात की पॉलिटिकल थिअरी हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे त्याच्यावरती जवळपास 80 मार्क आपल्याला विचारल्या गेलेले आहेत. त्यानंतर हे 22 पर्यंत, 23 चा जो आपण आहे तो आता आपण डिस्कस करणारच आहोत. थिअरीज ऑफ स्टेट चा हा जो आपला पार्ट आपण बघितला त्यावरती जवळपास 130 मार्कांचे प्रश्न विचारले गेलेले होते. त्यानंतर आहे जस्टिस, न्याय, ही जी संकल्पना आहे त्यावरती 205 मार्क्स. आय होप तुम्हाला दिसत असणार आहे. ओके. त्यानंतर आहे इक्वालिटी 85, राइट्स 175, डेमोक्रेसी 130, कन्सेप्ट ऑफ पॉवर 115, 115, पॉलिटिकल आयडियोलॉजीज 255, इंडियन पॉलिटिकल थॉट 340 आणि वेस्टर्न पॉलिटिकल थॉट 485. आता हे जे मार्क्स जे दिलेले आहेत किंवा आपण ह्या जे सगळे मार्क्स आपण बघत आहोत ते मार्क्स आपण बघितले की कशा पद्धतीने कुठल्या एका टॉपिक वरती, एका आपल्या सिलेबसच्या पर्टिक्युलर टॉपिक वरती आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत.
ओके. तर अशाच प्रकारचं जे एनालिसिस आहे, तेही आपण इतर जे पार्ट आहेत, आपल्या सिलेबसचे पार्ट आहे, त्याचंही केलेलं आहे. ओके. तेही आपण डिस्कस करणार आहोत. सिलेबस ऑफ पी-एस-आय-आर पेपर 2. आता पेपर 2 चा सिलेबस आपण इथे बघणार आहोत. पेपर 1 चा सिलेबस बघितला. त्यानंतर आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल एनालिसिस आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आता अभ्यास करताना बऱ्याचदा चुका काय होतात, की पेपर 1 जो आहे तो थिअरेटिकल पार्ट आहे. थोडासा फिलॉसॉफिकल अँगलनी जाणारा आहे. त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा केव्हा अभ्यासाला सुरुवात होते, ती नेहमी पेपर 1 पासूनच होते. तर नेहमी पेपर 1 ची जी रिव्हिजन आहे किंवा वाचनाचं जे रिपिटेशन जे आहे, की किती वेळेस आपण ते वाचतो आहे, ते खूप जास्त वेळेस झाल्यामुळे तो पार्ट ईझी वाटायला लागतो आणि पेपर 2 जो आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागतं. पण पेपर 1 चा जो पार्ट आहे तो आपल्याला करणं तितकंच जास्त महत्वाचं आहे. कारण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स मधल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या आपल्या जेव्हा पेपर 1 चा जे ज्या काही आज सिलेबसमध्ये आपण गोष्टी बघितल्या, इक्वालिटी आहे, पॉलिटिकल थिअरीज, मीनिंग अँड अप्रोचेस आहेत, पॉवरची थिअरी आपण बघितली, जस्टिस आपण बघितलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यांची जर तुम्हाला समज चांगल्या प्रकारे असेल, तर ह्या गोष्टींची समज फार लवकर येऊन जाते. ते आपण म्हणतो, की एक एक फाउंडेशन जे आहे, ते जर तुमचं चांगल्या पद्धतीने असेल, जर पाया पक्का असेल, तर मग ह्या गोष्टी समजून घ्यायला खूप जास्त वेळ लागत नाही. कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल एनालिसिस अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स. नेचर अँड मेजर अप्रोचेस, पॉलिटिकल इकॉनॉमी अँड पॉलिटिकल सोशिओलॉजी पर्स्पेक्टिव्ह. आता जर सिलेबसमध्येच ह्या गोष्टी सरळ-सरळ दिलेल्या असतील, तर आपलाही तेवढाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. लिमिटेशन्स ऑफ कंपॅरेटिव्ह मेथड. कंपॅरेटिव्ह मेथडच्या काय-काय लिमिटेशन्स आहेत. मग आपल्याला हे जे कंपॅरेटिव्ह जे मेजर अप्रोचेस आहेत, ते सगळे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यातल्या त्यात काय महत्वाचं, इकॉनॉमी आणि पॉलिटिकल सोशिओलॉजी पर्स्पेक्टिव्ह जे आहेत, त्याच्यावरती आपल्याला विशेष भर द्यायचा आहे. सेकंड, state in comparative perspective. Characteristic and changing nature of state in capitalist and socialist economies and advanced industrial and developing society. म्हणजेच काय आहे, की स्टेट राज्य आहे. आता कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजेच काय, आपल्याला तुलनात्मक अभ्यास यांचा करायचा आहे. मग चेंजिंग नेचर ऑफ स्टेट, कशा प्रकारे राज्य जे आहे थ्रू आउट बदलत चाललेलं आहे, जे वैशिष्ट्य काम करणं बदलत चाललेलं आहे कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट इकॉनॉमीज मध्ये. ठीक आहे. इथे अर्थव्यवस्थेचा आपण बघत आहोत, की जिथे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे, उदारमतवादी इथे भांडवलशाही जे भांडवलशाही इथे असणार आहे आणि समाजवादी जिथे अर्थव्यवस्था असणार आहे, तिथल्या राज्य जे असतात ते कशा प्रकारे काम करतात, त्या दोघांमध्ये काय फरक पडतो. अँड अडव्हान्स्ड इंडस्ट्रियल अँड डेव्हलपिंग सोसायटी, जिथे डेव्हलपिंग सोसायटीज ज्या आहेत, भारतासारख्या काही हे देश आहेत, तिथे वेगळ्या पद्धतीने असणार आहे आणि जे ऑलरेडी अडव्हान्स्ड इंडस्ट्रियल सोसायटीज आहे, तिथे राज्य प्रकारे कशा पद्धतीने काम करतं किंवा राज्य कशा प्रकारे काम करतं, याचा आपल्याला एक तुलनात्मक अभ्यास इथे करायचा आहे. त्यानंतर आहे पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन. कशा प्रकारे जगभरामध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांचं हे पार्टिसिपेशन जे आहे ते होत असतं. पॉलिटिक्स ऑफ पार्टिसिपेशन अँड रिप्रेझेंटेशन, मग त्यामध्ये येणार आहेत पॉलिटिकल पार्टीज. मग पॉलिटिकल पार्टीज कशा प्रकारे फॉर्म होतात किंवा आयडिओलॉजीज त्यांच्या देशानुसार कशा बदलतात, प्रेशर ग्रुप जे आहे किंवा मग त्यांची काम करण्याची पद्धती पण कशा प्रकारे बदलते, वेगवेगळ्या देशांना घेऊन, वेगवेगळ्या विचारसरणीला घेऊन. ओके, हे आपल्याला इथे शिकायचं आहे. सोशल मुव्हमेंट्स. ओके, समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या चळवळी होतात, सामाजिक चळवळी ज्या आहेत, त्या अडव्हान्स्ड इंडस्ट्रियल देशांमध्ये जे सोसायटीजमध्ये त्यांच्या समाजामध्ये कशा प्रकारे होत आहेत आणि डेव्हलपिंग विकसनशील जे जो समाज आहे त्यामध्ये कशा पद्धतीने होत आहे, हे आपल्याला बघायचं आहे. देन ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, रिस्पॉन्सेस फ्रॉम डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग सोसायटीज. ग्लोबलायझेशनच्या बाबतीत पुन्हा बरेच वेगवेगळे विचार आहेत. ते सगळे विचार जे आहेत ते आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. ग्लोबलायझेशनमुळे खरंच संपूर्ण जगभरामध्ये सगळ्या देशांना सारख्या पद्धतीने फायदा झाला का? की काहीच देश आहेत त्यांना खूप जास्त फायदा झाला, काही देश आहेत त्यांना खूप कमी फायदा झाला, किंबहुना तोटाही झाला. असंही इथे असू शकतं. तोटा
झाला तर तो कशा पद्धतीने झालेला आहे, ते ॲडव्हांटेज आपल्याला तो कशाप्रकारे लाभलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. त्यानंतर पुढे अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन. आय-आर आपण म्हणतो इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यास करण्यासाठी कशा प्रकारचे अप्रोचेस असणार आहे, त्यामध्ये आपण बघणार आहोत आयडियलिस्ट, रिअलिस्ट, मार्क्सिस्ट, फंक्शनलिस्ट आणि सिस्टम थिअरी काय आहे. ओके. तर आयडियलिस्ट, फंक्शनलिस्ट, मार्क्सिस्ट, रिअलिस्ट अप्रोच आपल्याला बघायचा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आयडियलिस्ट जे आहे, नावातच आहे. एक आयडियल इंटरनॅशनल रिलेशन्स कसे असले पाहिजे किंवा इंटरनॅशनल अरेनामध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये किंवा त्या प्लॅटफॉर्मवरती राज्यांनी कशा पद्धतीने असलं पाहिजे, याच्या थिअरी त्यांनी दिलेल्या आहे. जे रिअलिस्ट आहे नावाप्रमाणे, त्यांनी एक निगेटिव्ह, थोडंसं पेसिमिस्टिक व्ह्यू याच्यामध्ये दिलेला आहे, की ऍक्च्युअल इंटरनॅशनल अरेनामध्ये कशा प्रकारे राज्य काम करतात किंवा कशा प्रकारे ते बघतात. इतर देशांना ते एनिमी म्हणून बघतात की कोऑपरेशन म्हणून बघतात, की कोऑपरेशन असणं हे फक्त खूपच आयडियलिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे. रिअलिटीमध्ये त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर आहे की कन्सेप्ट्स इन इंटरनॅशनल रिलेशन. इंटरनॅशनल रिलेशन मधल्या महत्वाच्या इथे संकल्पना, की कन्सेप्ट्स. त्यामध्ये आहे नॅशनल इंटरेस्ट म्हणजे काय, सिक्युरिटी आहे, ओके, संरक्षण कशा प्रकारे, आणि पॉवर सत्ता, ओके, बॅलन्स ऑफ पॉवर आणि डिटरन्स काय असणार आहे, ट्रान्सनॅशनल ऍक्टर्स अँड कलेक्टिव्ह सेक्युरिटी, वर्ल्ड कॅपिटलिस्ट इकॉनॉमी अँड ग्लोबलायझेशन. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर येतं चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर. राईज ऑफ सुपर पॉवर, स्ट्रॅटेजिक अँड आयडिओलॉजिकल बायपोलॅरिटी, आर्म्स रेस म्हणजे इथे काय आहे, शस्त्रांची इथे स्पर्धा सुरू झालेली आहे. कोल्ड वॉर, शीतयुद्ध, न्यूक्लिअर थ्रेट म्हणजेच काय, आपल्याला न्यूक्लिअर वेपन पासून वाटणारा आपल्याला थ्रेट काय आहे किंवा कशा प्रकारे ती थोडीशी भीतीदायक परिस्थिती होऊन जाऊ शकते. नॉन अलाइनमेंट मुवमेंट, ओके, कशा प्रकारे आपण भारताने आणि काही इतर देशांनी मिळून ठरवलं की आम्हाला कुठल्याही एका विचारसरणीसोबत किंवा एका देशासोबत अलाइन राहायचं नाहीये, नाम ज्याला आपण म्हणतो. एम्स त्याचं काय होतं, त्याच्या अचिव्हमेंट्स आतापर्यंत काय काय झालेले आहे. कोलॅप्स ऑफ सोव्हिएत युनियन, सोव्हिएत युनियनचं कोलॅप्स झालं, युएसएसआरचं डिसइंटिग्रेशन झालं. त्यानंतर काय झालं, युनिपोलॅरिटी. ठीक आहे, म्हणजे इथे एक केंद्रीय सत्ता जी आपण म्हणतो ती झालेली. अमेरिकेची हेजेमनी, वर्चस्व, अमेरिकेचं वर्चस्व संपूर्ण जगावरती कशा प्रकारे आलेलं आहे. मग ही जी नॉन अलाइनमेंट मुवमेंट आहे, सध्याच्या काळामध्ये तिचा खरंच किती महत्व आहे, ती कशा प्रकारे रिलेव्हंट आहे, तिला रिवाईव्ह कशा प्रकारे केल्या गेलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर आहे इव्होल्युशन ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक सिस्टम. इंटरनॅशनल इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये कसे बदल होत गेलेले आहे, ब्रेटन वुड्स टू WTO, मग काउन्सिल फॉर म्युच्युअल इकॉनॉमिक असिस्टन्स कशा प्रकारे आहे, थर्ड वर्ल्ड कंट्रीजच्या काय डिमांड इथे आहे, इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर किंवा ग्लोबलायझेशन, वर्ल्ड इकॉनॉमी. जसं आपण ग्लोबलायझेशनला अगोदरच म्हटलो की सगळ्या देशाला सारख्याच पद्धतीने फायदा झाला आहे असं नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी, मग नवीन पर्स्पेक्टिव्ह त्यात काय येत आहे किंवा थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये आता त्यांच्या डिमांड कशा बदलत जात आहे, आपले डिमांड कशा बदलत जात आहेत, आपण मोर ट्रान्सपरन्सी म्हणजे अधिक पारदर्शकता डिमांड करत आहोत, पारदर्शकतेची आपण मागणी करत आहोत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे युनायटेड नेशन, envisaged role, actual record, specialized UN agency, aims and functioning, and the need of UN reforms. युनायटेड नेशन्सचा इनडेप्थ स्टडी करायचा आहे. त्यांचं रोल काय आहे, कशा प्रकारे स्थापना झाली, त्यांनी केलेली कामं कुठली कुठली आहेत, ठीक आहे. त्यांच्यामध्ये रिफॉर्म्स, जसं आपण म्हणतो आहोत की रिफॉर्म्सची कशा पद्धतीची गरज आहे आणि हे रिफॉर्म्स डिमांड करणारे देश कुठले आहे, नेमकं कारण काय आहे की जे इथे बदलाची मागणी करत आहेत. रिजनलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स, हे जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जगभरामध्ये होणारे हे जे राजकारण आहे त्याचं रिजनलायझेशन, लोकल लेवलला ते कशा प्रकारे येत आहे. त्याच्यामध्ये येत आहे की EU ची स्थापना म्हणजेच युरोपियन युनियन म्हणजे नेमकं काय आहे, कशा प्रकारे त्याची स्थापना झाली, आशियान असेल, आपेक असेल, आर्क, नाफ्टा, सार्क, सॉरी,
नाफ्टा असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न. कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न म्हणजे काय आहे, की सध्याच्या जगामध्ये, जगभरामध्ये कुठल्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांच्यावरती विचार विनिमय होतो आहे किंवा त्या चिंतेचा विषय असा म्हणून बोलल्या जात आहे. त्यामध्ये आहे डेमोक्रेसी, लोकशाहीबद्दल बोलल्या जात आहे. ह्युमन राईट्स, मानवी हक्कांविषयी बोलल्या जात आहे. निसर्गाविषयी आणि जेंडर जस्टिस विषयी बोलल्या जात आहे. ठीक आहे. जेंडर जस्टिस म्हणजे जो भेदभाव होतो आहे जेंडरवरून, तिथे कशा प्रकारे सगळ्यांना एक समानतेने एक मानव म्हणून आपण बघितलं पाहिजे किंवा त्याच्यावरती मग न्यायशील जी प्रक्रिया असणार आहे त्याच्यावरचा न्याय कसा आपण ठरवायचा, सगळ्यात जास्त चर्चेचा विषय आहे. त्यानंतर आहे टेररिझम, आतंकवाद आपण म्हणतो. टेररिझम आणि न्यूक्लिअर प्रोलिफरेशन, न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत त्यांचं कशा प्रकारे संपूर्ण जगभरामध्ये प्रसार होतो आहे आणि तो थांबवण्यासाठी मग वेगवेगळ्या ज्या ट्रिटीज आलेल्या आहेत, हे जे चिंतेचे विषय आहेत, जे मेन कन्सर्न आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर हा होता पार्ट, आपला जो पेपर 2 आहे त्याचा पार्ट 1 और ज्याला आपण म्हणू शकतो सी सेक्शन. आणि आता आपण इकडे येतो आहोत इंडिया अँड वर्ल्ड, डी पार्ट आपण याला असं म्हणू शकतो. पेपर 2 चा पार्ट 2, इंडिया अँड वर्ल्ड. इंडिया अँड वर्ल्ड मध्ये आपल्याला बघायचं आहे की इंडियाची फॉरेन पॉलिसी व फॉरेन पॉलिसीचे डिटर्मिनंट्स काय आहेत, कशावरून आपली फॉरेन पॉलिसी जी आहे ती निश्चित होते. द इन्स्टिट्यूशन्स ऑफ पॉलिसी मेकिंग, जी पॉलिसी आहे, फॉरेन पॉलिसी आहे, ते इन्स्टिट्यूशन्स, त्या संस्था नेमका कुठल्या आहेत, कंटिन्युटी आणि चेंज. आतापर्यंत कसं आपण स्वातंत्र्य झाल्यापासून तर आतापर्यंत त्याच्यामध्ये कशी ती एक जे महत्वाचे आपले मूल्य आहेत ते कंटिन्यू केलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपण बदल केलेला आहे हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. त्यानंतर आहे इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू नॉन अलाइनमेंट मूवमेंट, डिफरंट फेजेस आणि करंट रोल. इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू नॉन अलाइनमेंट मुवमेंट, नाम मध्ये आपला काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्या वेगवेगळ्या फेजेस कुठल्या आहे आणि सध्या आपण त्याला कशा पद्धतीने बघत आहोत. त्यानंतर आहे इंडिया अँड साऊथ एशिया, रिजनल कोऑपरेशन, सार्क, पास्ट परफॉर्मन्स अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट. ओके, रिजनली म्हणजे भारत कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे आणि त्या सगळ्यांचा भारतावरती होणारा परिणाम आणि भारताचा त्यांच्यावरती होणारा परिणाम हा थोडक्यात आपल्याला इथे बघायचं आहे. मग तेच आहे साऊथ एशिया ॲज फ्री ट्रेड एरिया, इंडियाज लुक ईस्ट पॉलिसी. लुक ईस्ट पॉलिसी जी आहे इंडियाची ते नेमकं काय आहे, इम्पेडिमेंट्स टू रिजनल कोऑपरेशन, रिजनल कोऑपरेशनला नेमकं अडथळे कुठले कुठले येत आहेत. मग रिव्हर वॉटर डिस्प्यूट्स असतील, इलिगल क्रॉस बॉर्डर मायग्रेशन आहे, इथनिक कन्फ्लिक्ट्स आहे, इन्सर्जन्सीज आहेत, बॉर्डर डिस्प्यूट्स. ओके, त्यानंतर आहे इंडिया अँड ग्लोबल साऊथ, भारत आणि ग्लोबल साऊथ. जो आपण बघतो की नॉर्थ साऊथ डिवाइड ही जी संकल्पना आहे त्यामध्ये आपण बघतो की भारत आणि हा जो ग्लोबल साऊथ आहे, दक्षिणेकडचा हा जो संपूर्ण भाग आहे, तो त्यांचे रिलेशन कसे आहेत, रिलेशन विथ आफ्रिका, लॅटिन अमेरिका, लीडरशिप रोल इन डिमांड ऑफ NIO अँड WTO निगोसिएशन्स. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंडिया अँड द ग्लोबल सेंटर पॉवर, सेंटर ऑफ पॉवर. त्यामध्ये आहेत USA, EU, जपान, चायना आणि रशिया. त्यामध्ये मग ह्या सगळ्यांसोबतचे आपले संबंध कसे आहेत आणि ह्या लाईन मध्ये आपण येण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करत आहोत. इंडिया अँड UN सिस्टीम, भारताचा आणि युनायटेड नेशनचा कशा प्रकारचा संबंध आहे, आपला रोल काय आहे पीस कीपिंग मध्ये, डिमांड काय आहे आपली, सिक्युरिटी काउन्सिल मध्ये आपल्याला परमनंट मेंबरशिप द्या असं आपण म्हणतो आहे, ही आपली डिमांड. इंडिया अँड न्यूक्लिअर क्वेश्चन, चेंजिंग परसेप्शन्स अँड पॉलिसी, न्यूक्लिअर क्वेश्चनच्या बाबतीत भारताचा नेमका स्टँड काय आहे. आणि त्यानंतर आहे रिसेंट डेव्हलपमेंट इन इंडियाज फॉरेन पॉलिसी, मग इंडियाच्या फॉरेन पॉलिसीमध्ये काय बदल झालेले आहे, इंडियाज पोझिशन ऑफ रिसेंट क्रायसिस इन अफगाणिस्तान, इराक, वेस्ट एशिया, ग्रोईंग रिलेशन विथ US अँड इस्रायल आणि विजन ऑफ न्यू वर्ल्ड. आता सध्या जर तुम्ही बघत असाल तर इस्रायलचा जो वॉर चालू आहे, हमासोबतचा जो वॉर चालू आहे, तर ह्या सगळ्यामध्ये इंडियाचा नेमका स्टँड काय आहे, कशा प्रकारे आपले जे
नेबरिंग कंट्रीज आहेत त्यांचे सोबतचे आपले संबंध कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला अभ्यासायच्या आहेत. सो आज आपण बघितलं की पॉलिटिकल सायन्स और पी-एस-आय-आर, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, हा जो आपला विषय आहे त्याचा सिलेबस काय काय आहे आणि कुणी तो घेतला पाहिजे, कशा प्रकारे. आता हा सगळा सिलेबस जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल किंवा ह्या सगळा सिलेबस आता तुम्हाला एकदा कानाखालून तरी गेलेला आहे, तुम्ही ऐकला. आता त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की नेमका आवाका किती आहे, कशा पद्धतीने परीक्षेमध्ये आता प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांना टॅकल कसं करायचं हेही आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक यू.